खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी झालेली आहे। कवडी मोल दरात शेकडो एकर जमीन खरेदी करण्यात आलेली आहे। उच्च पदस्थ सरकारी अधिकाऱ्यांसह 13 जणांकडून जमीन खरेदी करण्यात आलेली आहे। कमाल मर्यादेचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। निसर्गात हस्तक्षेप करत बांधकामं केल्याचं उघड झालंय। कांदाटी खोऱ्यातील झाडांनी या गावात जमीन खरेदी करण्यात आलेली आहे। जमीन खरेदी चौकशीत 3 अधिकारी दोषी ठरले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, खरं तर खळबळ उडवणारी ही सगळी बातमी म्हणायला हवी। कोयना खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी होते, ती देखील अतिशय कवडी मोल दरात। बेकायदेशीरपणे सगळा कारभार केला जातो आणि यामध्ये उच्च पदस्थ सरकारी अधिकारी यांचा समावेश असतो। नक्कीच लाघवी, ज्या पद्धतीत आपण पाहतोय की सातारा जिल्ह्यामधला हा संपूर्ण प्रकार आहे, कारण ज्या ठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे त्याला लगतच असलेलं जे झाडानी गाव आहे तिथलं हे प्रकरण आहे। आणि अगदी आपण पाहतोय की कवडीमोल दरामध्ये 640 एकर जमीन जी आहे ती खरेदी केलेली आहे। जे दोषी आहेत म्हणजे जे सरकारी आणि शासन सेवेमध्ये असलेले जे अधिकारी आहेत यांच्यासह त्यांचेच नातेवाईक आणि जवळची लोक आहेत, असे 13 जण मिळून यांनी ही सगळी जमीन जी आहे ती खरेदी केलेली आहे। एकूणच काही जणांनी त्या ठिकाणी जाण्यासाठीचा जो रस्ता आहे, जो बांधकाम आहे तो देखील त्या ठिकाणी उभा करण्यात आला होता। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की जे दोषी आहेत त्यांच्यावरती एकूणच काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं राहील। पण तत्पूर्वी आपण पाहिलं तर जंगल परिसर आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की निसर्गाचा कशा पद्धतीत यामध्ये त्या लोकांनी नुकसान केलेलं आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की या सगळ्या दोषींवरती कशा पद्धतीत कारवाई होणार। शासकीय सेवेमध्ये असलेले अधिकारी आता उर्वरित इतर जणांचं काय कारवाई होते याकडे लक्ष असेल। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।